इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेलाय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केलाय। सत्ताधारी महायुती सरकारला थेट आवाहन दिलंय। वरळीतील NCCI डोम मध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केलाय। ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे। भाषेच्या लढ्याला मोठं यश। महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालंय। या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली। मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीनं तो हाणून पाडला, असं उद्धव ठाकरे म्हणाले। यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्या आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल असा इशारा दिलाय। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान। उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले, आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं, पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय आणि त्यांना फेकून देण्याची वेळ आली। यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलंय, बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे। आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही। या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतलाय। मराठी जनतेला त्यांनी आवाहन केलंय, मराठी भाषा संस्कृती महाराष्ट्राचे हक्क यासाठी लढण्याचा संदेश दिलाय। उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केले, आपण एकजुटीने लढलो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही। त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना म्हटलंय, आमच्या आजोबांनी भोंदूपणाविरोधात लढा दिला आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही आता एकत्रित आलोय।